जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला। त्यांच्या हत्येला आता 2 महिने पूर्ण झालेत। यावरच आता त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं। न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत, मात्र माझा भाऊ कुठून येणार, त्यासाठी कोणते दार ठोठवायचे हे तरी प्रशासनाने सांगावं। तसंच आम्हाला होणाऱ्या वेदना भयानक आहेत। कृष्णा आंधळे कागदोपत्री 2 महिने फरार होता, त्याला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता आणि त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगावं, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली। जो कृष्णा आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता। त्याची सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगायचं। आम्ही नाहीच सांगणार, आम्ही गरीब कुटुंबातून आहे, आम्ही सर्वसाधारण आहे। आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे, याचं कोण जिम्मेदार आहे।